माझं नाव रंजना. मी फक्त 22 वर्षांची आहे. माझं लग्न झालं होतं, पण काही आठवड्यातच मोडलं. माझ्या नवऱ्याचं दुसऱ्या मुलीशी अफेअर होतं आणि मी जेव्हा विचारलं तेव्हा त्यानं मला सोडलं. लग्नाच्या मांडवात मी स्वप्न रंगवली होती आणि आयुष्याच्या पहिल्याच वळणावर सगळी मोडून गेली. म्हणूनच मी माहेशिरस गल्लीमध्ये परत आले आणि तिथेच समोरच्या घरात राहत असलेला राज माझ्या आयुष्यात नकळत यायला लागला. राज फक्त 22 वर्षाचा, पण त्याच्या डोळ्यात निरागसता होती. तो मामाकडे शिक्षणासाठी आला होता. दुपारी घरी एकटाच असायचा. मी टेरेसवरून त्याच्याकडे पाहायची. नाही म्हणाला, त्याची नजरही थांबायची. पण दोघं काहीच बोललो नव्हतो. तोही टाळायचा. कदाचित माझ्या चेहऱ्यावरचं दुःख त्याला गोंधळात टाकत असेल. मीच त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. कधी पाणी मागण्याच्या कारणानं, कधी एखादा विषय काढून. राज फार गोड बोलायचा, पण संयमी होता. मला समजत होतं तो ओढला जातोय, पण भीती वाटते त्याला. एक दिवस त्याला थेट विचारलं, राज, मी खरंच इतकी वाईट आहे का? तो गोंधळला, पण त्याच्या नजरेत मला उत्तर मिळालं, तू नाही, तुझं आयुष्यच वाईट घडलंय. एक दिवस मी त्याला घरात बोलवलं. आई बाबा बाहेर गेले होते. तेव्हा मी त्याच्यासमोर स्वतःला उघडं केलं. नाही, फक्त शरीरानं नाही, मनानं. त्याच्या कुशीत डोकं ठेवलं आणि माझ्या आतल्या रडण्याचा आवाज त्यानं ऐकला. तो काहीच बोलला नाही, फक्त हात थोपटत राहिला. ती होती आमची पहिली संघटित शांतता. 4 महिने आम्ही असंच भेटत राहिलो. कधी माझ्या घरी, कधी माळशिरस तलावाजवळच्या कट्ट्यावर. फोनवर, मेसेजवर आणि हृदयाच्या प्रत्येक स्पंदनात. तिला माझी कॅडबरी डेअरी मिल्क खूप आवडायची. भेटताच ती लाजत म्हणायची, कॅडबरी आहे का तुझ्याकडे? मी खिशातून बाहेर काढायचो आणि ती हळूच तिच्या तोंडात ठेवायची. चॉकलेट वितरताना तिच्या ओठांवरचा हसरा भाव माझं मन जिंकल्याशिवाय राहत नसे. कधी ती डोळ्यात पाहत हळूच चॉकलेटचा एक तुकडा माझ्याकडे आणायची. तुलाही वाटतं का असं सगळं गोड राहतंय? ते क्षण केवळ चॉकलेटचे नव्हते, ते आमच्या गुप्त प्रेमाचे, हलक्या शरारतीच्या आणि खोल जिव्हाळ्याचे क्षण होते. एक दिवस त्याची मामी अचानक घरी आली आणि आम्हाला एकत्र पाहिलं. ती काहीच बोलली नाही, फक्त एवढंच म्हणाली, हे घर आहे, सिनेमाचं सेट नाही. त्या वाक्याने राज आतून हादरला. मी त्याला समजावलं, पण मला माहीत होतं आता काही बदलणार आहे. नंतर मी त्याला तलावाजवळ भेटायला लागले. मी त्याला मिठी मारून फक्त एवढंच म्हणायची, राज, माझ्या वाट्याचं प्रेम कधी पूर्ण होणार नाही बहुतेक. त्याचं डोकं माझ्या खांद्यावर असायचं आणि माझ्या डोळ्यांतून फक्त आठवणी व्हायच्या. शहर सोडायचं होतं. मी शेवटचा मेसेज पाठवला, राज, तू माझं आयुष्य नव्हतास, पण आयुष्याच्या तुटलेल्या तुकड्यातली शुभ्र ओळ होतीस. मी खरंच प्रेम केलं, पण कधी पूर्णपणे मिळालंच नाही. जर पुन्हा कधी भेटलो तर फक्त एवढंच विचार, रंजनाचं प्रेम खरं होतं का? आज मी दूर आहे. तू कदाचित लग्नाच्या शोधात असेल, पण माझं मन अजूनही त्या राजच्या मिठीतच विसावतंय.